हे जे मनोहर भाऊ भिडे आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना धारकरी म्हणलं जातं। एखादा महामानवाचा विचार पुढे घेऊन जात असेल जो कुणी असेल तर त्याचं स्वागतच केलं जाऊ शकतं। पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जर दमदाटी करत असाल, दडपशाही करत असाल, तलवाऱ्या घेऊन जर कुठेतरी वारीमध्ये जात असाल जिथं समता, एकता, बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला जातो, म्हणजे कुठेतरी तुम्ही वारीला हायजॅक करण्याचा प्रयत्न करता, त्याच्यामध्ये चुकीचे विचार टाकत असता। त्याच्याच बरोबर एखादा पत्रकार हा लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे, तो जर खरं काय घडलं, कसा वाद झाला, कसं मारामारी झाली, कशा पद्धतीने या धारकऱ्यांनी तिथं गडबड केली, हे जर तिथं प्रिंट करत असेल, दाखवत असेल आणि त्याच्यावरच जर त्या पत्रकारावर कारवाई नाही तर दमदाटी करून माफी मागायला लावत जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। हे जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय तो फक्त जे सामान्य लोकांचे मुद्दे मांडणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे। ज्यात पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विरोधातले पक्ष आहेत आणि असे सर्व लोक आणि कदाचित सामान्य लोक सुद्धा। पण दुसऱ्या बाजूला ही जी दडपशाही होती, तलवार घेऊन दमदाटी केली जाते, तर पत्रकाराला धमकवलं जाते, त्यांच्यासाठी कायदा तर आहे, तो कायदा कधी वापरणार? पण इलेक्शनसाठी हे लोक आपल्याला मदत करतात, आपल्यासाठी प्रचार करतात। हे जे धारकरी आहेत ते आपला पक्षाचा झेंडा अप्रत्यक्षपणे घेऊन पुढे जातात, म्हणून त्यांची जर तुम्ही पाठराखण करत असाल ते आम्ही सर्वजण खपून घेणार नाही।